समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील डांबेवाडी आणि वाकळवाडी या दोन गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दानशूर नागरिकांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। डांबेवाडी येथील सुपुत्रा आणि भांडूप येथील शिवाई विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजचे निवृत्त मुख्याध्यापक जालिंदर नलावडे यांनी आपल्या मुंबईतील मित्र दत्ता वैती, विश्वास पवार, महेंद्र पाटील यांच्या सहकार्यातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप केले। मुख्याध्यापक राजेंद्र खरमाटे आणि सर्व शिक्षक, पालकमंत्री श्री नलावडे आणि सहकाऱ्यांना धन्यवाद दिले। दरम्यान वाकळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील माजी निवृत्त सैनिक श्री मच्छिंद्रनाथ उर्फ आनंदा तुकाराम पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक म्युझिक संच भेट दिला। आपण ज्या शाळेतून पाटीवर पेन्सिलचे पहिले अक्षर लिहायला शिकलो त्या शाळेला आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आपला अभिष्टचिंतन सोहळा शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र फडतरे, उपशिक्षिका सौ फडतरे मॅडम, शिक्षण समिती अध्यक्ष धोंडीराम इंगळे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार आणि रेल्वे पोलीस अधिकारी धोंडीराम इंगळे आदी उपस्थित होते। सरपंच नंदकुमार इंगळे आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले। सर्व शिक्षक आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी इतक्या वर्षामध्ये इथे आलेलो आहे तुम्हाला भेटायला। खरं तर मी नोकरीच्या नंतर इतका समरस झालेलो होतो नोकरीमध्ये, ॲज ए टीचर, ॲज ए सुपरवायझर, ॲज ए प्रिन्सिपल, की मी पूर्ण वेळ तिथे झोपून दिलेला होता। माझी ड्युटी 8 तास असली तरी मी दुपारी तिथे, संध्याकाळी तिथे, सकाळी तिथे। मी माझ्याविषयी फारसं बोलणार नाही, मी तुमच्याविषयी बोलणार। मी मुख्याध्यापक होतो, मात्र ग्राउंडवरती रोलर ओढत होतो। काय करत होतो? रोलर ओढत होतो, ग्राउंडवरती खुर्च्या ठेवत होतो। आणि मी शिक्षक होतो, अनेक कामं मला मुख्याध्यापक द्यायचे। मुख्याध्यापक स्वतः माझे मुख्याध्यापक म्हणायचे, तुम्ही मुख्याध्यापक म्हणजे सगळ्या बाजूने काम करणं, एक आतून एक मजा वाटायची, आनंद मिळायचा, आणि तो तुम्हाला मिळाला पाहिजे। तुम्ही आनंद निर्माण केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीकडे बघताना नुसत्या उघड्या डोळ्याने नव्हे, ऐकताना फक्त कानाने नव्हे, मनाने ऐका, जागृत मनाने ऐका, अंतरंगातील मनाने ऐका, अंतरंगातील मनाने पहा। मी आता थोडं तुम्हाला सांगतो, डोळे बंद करा, करा जरा, 1 मिनिट, 1 सेकंड। आता उघडा। आता मला तुम्ही सांगा, डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? फक्त हात वरती करा एखाद्याने। डोळे बंद केल्यानंतर काय दिसलं? मी तुम्हाला एक वाक्य बोललेलो होतो, पहा, प्रत्येक वाक्यावर लक्ष द्या। मी असं बोललेलो होतो की तुम्ही एखादी गोष्ट बघताना मनाने बघा, एखादी गोष्ट ऐकताना मनाने ऐका। फार महत्वाचं आहे ते वाक्य। आपण नेहमी चांगला विचार करायचा। तुम्ही जेव्हा डोळे बंद केले तेव्हा तुमच्या मनाला काहीतरी दिसलं असेल ना? काय दिसलं मग मनाला? मला अभ्यास केला पाहिजे, मला पुस्तक वाचलं पाहिजे, मला टीव्ही बघायला नको, मला मोबाईल पाहायला नको, मला गुरुजींचं ऐकलं पाहिजे, गुरुजींनी शिकवलेला किंवा दिलेला अभ्यास पूर्ण केला पाहिजे। ह्या गोष्टी आहेत ना? तुम्ही खूप अभ्यास करा, तुमच्या शिक्षकांचं ऐका, नक्की तुम्हाला चांगला मार्ग मिळेल आणि तुम्ही फार मोठे व्हा। मी तुम्हाला म्हणणार नाही की अगदी कलेक्टर व्हा, गव्हर्नर व्हा, पण तुम्ही एक चांगल्या प्रकारचं माणूस व्हा। जगणं फार सोपं आहे, पण माणुसकी दाखवणं तसं एवढं सोपं नाही, आणि ते दाखवलं ना की तुम्ही पूर्ण जीवनात सक्सेस झाला। याच्यासाठी 1-2-3 गोष्टी फक्त मी सांगणार आहे। मी तुम्हाला रामरचक भाषण किंवा फारसं सांगायला, काही शिकवायला आलेलं नाही। आणि हे जे काही युनिफॉर्म आहे, मी अजिबात तुम्हाला युनिफॉर्म दिलेले नाही। कदाचित त्या परमेश्वराने माझ्याकडून ते करून घेतलं असेल, एवढाच मी मध्ये निमित्त झालेलो आहे। आणि माझ्या बरोबर हे असणारे वैती साहेब, विश्वास पवार साहेब, महेंद्र पाटील साहेब, आमचे फार मित्रत्व आहे जवळचं। आम्ही हेच काम करतो। मी कोणी नगरसेवक नाही, मी कोणी आमदार नाही की जेणेकरून या रे, वाटा रे, दाखवा रे, हे काय फोटो काढले तर हे आमच्यातले आमच्यातच राहणार आहे।
ते फारसे कुठे जाणार नाही, केवळ आमच्या 3 मित्रापर्यंत पोहोचले पाहिजे. आम्हाला अद्यापही याचा इश्यू करायचा नाही. आणि आम्ही साधे शिक्षक आहोत, ते साधे ऑफिसर आहे. आमच्याजवळ फारसं असं काय असणार, जे शक्य होईल फुल नाही फुलाची पाकळी एवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि तुम्ही 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 स्वतः अजिबात कमी नाही. तुम्ही महान आहात. तुम्ही आज कसे आहात आणि उद्या कसे आहात, तुम्ही थोडस स्वतःच परीक्षण करायचं रोज आपल्या आनंद आहे. अगदी लगेच मी देतो असे बोलले होते, परंतु एखादी वस्तू द्यायची किंवा काय करायचं असेल त्यासाठी काहीतरी औचित्य लागतं. तर लगेच एक निवृत्त सैनिक फौजी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस 1 एप्रिल रोजी होता, परंतु आल्यामुळे आणि हा स्पीकर कार्यक्रम पोस्टपोन झाला आणि तो आज घेतला. असं काय काल रात्री हा मिळाल्यानंतर तो बोलला की आज देणार आहे. मी पण माझ्या कामासाठी गावी आज आलोय, तर म्हणलं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकळवाडी, खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस. आम्ही येऊन इथे 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं. मी कित्येक वेळा सांगतो, गावात तमाशा असतो आणि तमाशात तमाशगीर येतात. फक्त स्टेजवर घेऊन आलोय आणि जाताना आम्ही तुमच्या गावाचं नाव तर पोट घेऊन आलोय, परंतु तुमच्या गावाचं 100% नाव घेऊन जाणार अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या शाळेमध्ये जे आपल्या घराची सुरुवात देवपूजेने होते, तशीच शाळेत सुंदर परिपाठ झाला तर तो दिवस सुंदर चांगला जातो. राष्ट्रगीत असते, प्रतिज्ञा असतात, प्रार्थना असते. मुलांचं लक्ष लागून राहण्यासाठी हे एक माध्यम आहे. हे जे आपल्या घराची सुरुवात देवपूजेने होते, तशीच शाळेत सुंदर परिपाठ झाला तर तो दिवस सुंदर चांगला जातो. राष्ट्रगीत असते, प्रतिज्ञा असतात, प्रार्थना असते. मुलांचं लक्ष लागून राहण्यासाठी हे एक माध्यम आहे. हे माध्यम कोण दूर करत नाही. आणि हे थोडीशी मला इथं 26 जानेवारीचा होता, त्या निमित्तानं एक माझ्या तर म्हणते शिक्षक लगेच आम्हाला मागायला लागले काय माझा वेगळा होता. मंदिर पंढरपुराचं मंदिर मोठं आणि 2 नंबरला ही शाळा. हॉस्पिटल मान्यवर प्रत्येकाचं नामोल्लेख केलेलेच आहे. सैनिक होते, नायब सुभेदार होते. माझं सगळं कोण शिक्षक आहे. माझा भाऊ पोलीस मध्ये चॅनल मध्ये काम करतो. म्हणजे समाजसेवेचं आमच्या वडिलांची पुण्य असेल आजोबा दिले आणि आम्ही आतापर्यंत हॉस्पिटल मान्यवर प्रत्येकाचं नामोल्लेख. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.